हा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा व्हिडिओ आहे. सकाळी उठले मस्तपैकी, त्यानंतर मग बाहेरचं झाडून घेतलं, त्यानंतर पाणी मारलं, रांगोळी काढली. रांगोळी काय मला एवढी छान येत नाही, पण येते तशी मी काढायचा प्रयत्न करते. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा, नाही आवडली तर सोडून द्या. त्यानंतर मी घरात आले, मस्तपैकी एक कडक चहा ठेवला. चहाच्या नंतर दुसऱ्या गॅसवर मी भात लावला होता. आज करायची होती काळ्या मसाल्याची भाजी. काळ्या मसाल्याचं बटाटं करायचं होतं, त्यासाठी सगळं वाटून घेतलं. भाजी करायला घेतली. मला गावाकडनं येसूर येतो, तुमच्या इकडं काय म्हणतात मला नक्की सांगा. म्हणजे त्याच्यात काळ्या मसाल्याची भाजी घट्ट होते, त्याच्यात टाकल्यानंतर म्हणजे फुटाणे डाळ वगैरे टाकायची गरज पडत नाही. त्यानंतर भाजी केल्यानंतर मुलीला शाळेत सोडायला गेली. तिथनं आले, मी भांडे घासली, धुणं धुतलं. त्यानंतर मग डबे आथरायला घेतले, डबे सगळे आथरून घेतले. त्यानंतर डबे भरले. डबे भरून झाल्याच्या नंतर सगळे डबे लावून पिशवीत ठेवून दिले. मग नंतर एक कॉल आला की डब्बा एक्स्ट्रा आहे. त्यानंतर मग आमच्या वाटचं जेवण होतं ते मी त्या डब्याला दिलं. मग काय करू म्हणलं, चला मुलीला आणि मला डाळ खिचडी आवडते, तर मग डाळ खिचडी केली. त्यासाठी तूप घेतलं, कांदा टमॅटो हिरव्या मिरच्या लसूण वगैरे सगळ्याचा तडका दिला व सिंपल असा डाळ खिचडी बनवली. ती मी आणि माझ्या मुलीने मस्तपैकी खाल्ली. मग त्यानंतर आम्ही डबे घेऊन गेलो. डबे घेऊन गेल्याच्या नंतर येताना मुलीला दिसलं, इथं पाहू शकता डाळ खिचडी कशी झाली होती. त्यानंतर मग आम्ही डबे घेऊन गेलो. डबे घेऊन गेल्याच्या नंतर मुलीला दिसला रस, तिला प्यायचा होता. आमच्यासोबत आम्ही 4 जणी गेलो होतो, ते सगळ्या पेलो. तिथून घरी आल्याच्यानंतर थोडा आराम केला व 4ची रुटीन सुरू झाली. मग त्यानंतर वांग्याची भाजी केली, चहा बनवला, चहा पिली, संध्याकाळचे डबे भरले. त्यानंतरचा घरातला सगळा राडा क्लीन केला व सकाळच्यासाठी